नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग, पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण. यामधील आपण पहिले 2 टॉपिक यापूर्वीच्या विविध तासांच्या मध्ये पाहिलेले आहेत. यानंतर तिसरे प्रकरण संघराज्य पद्धती. यामध्ये आपल्याला संघराज्य पद्धतीचा अर्थ व स्वरूप, संघराज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक अटी आणि संघराज्यासमोरील आव्हाने असा भाग विचारात घ्यायचा आहे. आज जगातील वेगवेगळ्या देशातील शासन पद्धतीचे स्वरूप पाहिल्यास असं दिसून येते की सत्तेचा वापर आणि सत्तेचे विभाजन याच्या आधारे जगात वेगवेगळ्या देशांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धती अस्तित्वात आहेत. राजेशाही शासन पद्धती ही प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात असलेली शासन पद्धती आहे. त्यामध्ये अनियंत्रित राजेशाही आणि नियंत्रित राजेशाही असे 2 प्रकार पडतात. त्याचप्रमाणे हुकुमशाही शासन पद्धती, लष्करशाही शासन पद्धती, साम्यवादी शासन पद्धती, लोकशाही शासन पद्धती अशा विविध शासन पद्धती आज जगातील वेगवेगळ्या देशांच्या मध्ये अस्तित्वात असलेले दिसून येतात. अशा विविध शासन पद्धती अस्तित्वात असल्या तरी आज जगातील बहुसंख्य देशांच्या मध्ये लोकशाही शासन पद्धती अस्तित्वात आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही असे 2 प्रकार पडतात. प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धतीमध्ये जनता राज्यकारभारामध्ये सहभागी होते. जनमत प्रदर्शन, जनउपक्रम, सार्वमत यासारख्या घटकांचा आधारे जनता राज्यकारभारामध्ये सहभागी होते. तिथं प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती असं म्हटलं जातं. अर्थात जगामध्ये स्वित्झर्लंड या एकमेव देशामध्ये आज प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती आहे. याशिवाय अमेरिकेतील संघराज्यांच्या काही घटक राज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धतीचं स्वरूप काही प्रमाणात दिसून येतं. परंतु आज जास्तीत जास्त बहुसंख्य देशांच्या मध्ये अप्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती हा लोकशाही शासन पद्धतीचा प्रकार आढळून येतो. अप्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धतीमध्ये जनता प्रत्यक्ष राज्यकारभारात सहभागी होत नसून जनतेच्या प्रतिनिधींच्याकडून देशाचा राज्यकारभार चालवला जातो. सत्तेच्या वापरावरून शासन पद्धतीचे विविध प्रकार आपण पाहिले असले तरी सुद्धा सत्तेचे विभाजन या घटकाद्वारे सुद्धा शासन व्यवस्थेचे स्वरूप निर्माण झाल्याचे उदाहरण आहेत. मॉन्टेस्क्यू या विचारवंताने
व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहण्यासाठी म्हणजेच लोकशाही शासन पद्धतीमध्ये, कारण इतर शासन पद्धतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हा विषय येत नसल्यामुळं राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, लष्करशाही असेल, साम्यवादी व्यवस्था असेल, यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसल्यामुळं लोकशाही शासन पद्धतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असतं. आणि त्या दृष्टिकोनातून मॉन्टेस्क्यू या विचारवंताच्या मते व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी सत्तेचं विभाजन झालं पाहिजे. सत्ता जर एकाच व्यक्तीच्या हाती असले तर व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होतं. सत्ता जर काही व्यक्तींच्या हाती असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतं. आणि त्यामुळं सत्तेचं विभाजन होणं गरजेचं आहे. या भूमिकेतून त्या ठिकाणी मॉन्टेस्क्यूनं स्पिरिट ऑफ द लॉज या ग्रंथामध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. याद्वारे सत्तेचे विभाजन झालं पाहिजे या भूमिकेतून त्याने प्रादेशिक तत्वावर सत्तेचे विभाजन आणि कार्यानुसार सत्तेचे विभाजन, कार्यानुसार सत्तेचे विभाजन कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या 3 घटकांच्या मध्ये किंवा शासन व्यवस्थेच्या विभागांच्या मध्ये सत्तेचं विभाजन झालं पाहिजे ही भूमिका घेतली. म्हणजेच एकाच कोणत्याही विभागाकडे सत्ता एक राहू नये. या भूमिकेतून व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहायचं असेल तर शासन व्यवस्थेच्या या 3 विभागांच्या मध्ये सत्तेचे विभाजन झालं पाहिजे. कायदा करणारी व्यवस्था स्वतंत्र असावी, कायद्याची अंमलबजावणी करणारी स्वतंत्र व्यवस्था असावी आणि कायद्यानुसार न्यायदान करणारी व्यवस्था स्वतंत्र असावी ही भूमिका मॉन्टेस्क्यूने मांडली. कारण यातील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या 3 विभागापैकी कोणतेही 2 विभाग एका व्यक्तीकडे असतील किंवा व्यक्ती गटाकडे असतील तर व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतं असं मॉन्टेस्क्यूचं मत आहे. याशिवाय 3 विभाग एकाच व्यक्ती किंवा व्यक्ती गटाकडे असतील तर व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होतं अशी भूमिका त्याने मांडलेली होती. आणि त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कार्यानुसार सत्तेचं विभाजन होणं आवश्यक आहे ही भूमिका त्याने मांडली. याशिवाय प्रादेशिकतेच्या तत्वानुसार सत्तेचं विभाजन व्हावं अशा प्रकारची भूमिका मॉन्टेस्क्यूने मांडली होती. आणि त्या दृष्टिकोनातून प्रादेशिकतेच्या तत्वानुसार सत्तेचे विभाजन एकात्म शासन व्यवस्था आणि संघराज्यात्मक शासन व्यवस्था असे शासन व्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. शासन व्यवस्थेच्या सुलभतेच्या दृष्टिकोनातून, शासन यंत्रणेच्या कार्य सुलभतेच्या दृष्टिकोनातून, कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून सत्तेची विभागणी भौगोलिक किंवा प्रादेशिक तत्वावर करणे आवश्यक आहे ही भूमिका सत्ता विभाजनाच्या तत्वाच्या दृष्टिकोनातून मांडली दिसून येते. या भूमिकेतून शासन व्यवस्थेचे एकात्म शासन व्यवस्था आणि संघराज्यात्मक शासन व्यवस्था किंवा एकात्म शासन पद्धती आणि संघराज्यात्मक शासन पद्धती असे शासन व्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. जेव्हा राज्याची सार्वभौम सत्ता एकाच मध्यवर्ती केंद्राकडे किंवा मध्यवर्ती सत्तेकडे केंद्रित झाले असेल त्या शासन व्यवस्थेचे एकात्म शासन व्यवस्था असं म्हटलं जातं. याउलट ज्या ठिकाणी राज्याची सार्वभौम सत्ता केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये विभागली जाते तेव्हा त्या शासन पद्धतीत संघराज्यात्मक शासन पद्धती असं म्हटलं जातं. संघराज्यात्मक शासन पद्धतीचा विचार करत असताना संघराज्य शासन पद्धती आज अनेक देशांच्या मध्ये असले दिसून येते. एकात्मतेचा विचार करत असताना एकात्म शासन पद्धती इंग्लंड, फ्रान्स, चीन, जपान, इटली, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, नॉर्वे, स्पेन, हॉलंड, बेल्जियम, डेन्मार्क यासारख्या अनेक देशांच्या मध्ये एकात्म शासन पद्धती आहे. तर संघराज्यात्मक शासन पद्धती ही अमेरिका, भारत, स्वित्झर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांच्या मध्ये संघराज्यात्मक शासन पद्धती असलेली दिसून येते. एकात्म शासन पद्धती ही सत्तेचे केंद्रीकरण करणारी शासन पद्धती आहे. संपूर्ण सत्ता एकाच मध्यवर्ती केंद्राकडे किंवा सत्तेकडे केंद्रित होणं
हे एकात्म शासन पद्धतीचं या ठिकाणी मुख्य लक्षण आहे. एकाच मध्यवर्ती सत्तेकडे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या सर्व जबाबदाऱ्या त्या ठिकाणी असतात. जरी प्रशासनाच्या सोयीसाठी काही भाग किंवा प्रदेश निर्माण केले असले, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या असल्या, तरी त्यांना कोणते अधिकार द्यावेत आणि कोणते अधिकार देऊ नयेत या संबंधीचा पूर्ण अधिकार या केंद्रीय सत्तेकडे किंवा मध्यवर्ती सत्तेकडे असतो. संपूर्णपणे एकात्म शासन पद्धतीमध्ये मध्यवर्ती सरकार शक्तिशाली असून प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून प्रादेशिक सरकार किंवा प्रादेशिक स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्याचे दिसून येते. या एकात्म शासन पद्धतीची जर वैशिष्ट्ये आपण पाहिली तर एकच सार्वभौम सर्वश्रेष्ठ सत्ता की ज्याकडे कायदे निर्मितीचा सर्वोच्च अधिकार असतो. ही केंद्रीय सत्ता राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ असते. ज्या कायदेमंडळाने कायदा निर्माण केला असतो त्याच कायदेमंडळाकडे एक घटनादुरुस्तीचा अधिकार असतो. इथं प्रादेशिक सरकार नसल्यामुळे किंवा घटक राज्य नसल्यामुळे केंद्र सरकार, घटक राज्य सरकार यांच्यामध्ये वाद होतो तशा प्रकारचा वाद होण्याचा प्रश्न येत नाही. अशी शासन पद्धती लहान देशासाठी उपयुक्त असले दिसून येते. इथं ताबडतोब निर्णय घेतले जातात. राज्यकारभारामध्ये स्थैर्य निर्माण होऊ शकतं. सुलभ कायदे निर्मिती होते. सत्ता संघर्ष होत नाही. समजण्यासाठी साधी सोपी पद्धती आहे. कमी खर्ची पद्धती आहे. राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेस उपयुक्त असणारी शासन पद्धती आहे. संकट काळात उपयुक्त आहे. असे अनेक गुण या एकात्म शासन पद्धती सांगता येतात. याचे दोषही आपल्याला काही प्रमाणात दिसून येतात. ते म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण झालेलं असतं. एकाच मध्यवर्ती सरकारकडे जे एकच सरकार आहे त्या सरकारकडे कामाचा ताण वाढतो. तसंच स्थानिक सरकार नसल्यामुळे स्थानिक पातळीचे प्रश्न सोडवणं अडचणीच होतं. स्थानिक पातळीवरती नेतृत्व निर्माण होण्याची समस्या निर्माण होत असते. मोठ्या देशास निरुपयोगी असलेली शासन पद्धती आहे. जेव्हा देशावरती संकट निर्माण होईल तेव्हा त्या ठिकाणी संकटाला तोंड देणं या एकात्म शासन पद्धतीच्या सरकारला अडचणीच होतं. ते धोकादायक होतं. अशा प्रकारचे काही दोषही असले दिसून येतात. आपल्या या अभ्यासक्रमामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे. मॉन्टेस्क्यूच्या सत्ताविभाजनाच्या तत्वानुसार जे काही प्रादेशिकतेचे सत्ता संतुलन, सत्तेचे विभाजन व्हावं या भूमिकेतून जी काही एकात्म आणि संघराज्यात्मक शासन पद्धत निर्माण झाली त्यामध्ये संघराज्यात्मक शासन पद्धती ही एक अत्यंत महत्त्वाची आहे. संघराज्य हा शब्द इंग्लिशमधील फेडरेशन या शब्दाचं भाषांतर आहे. फोडस या लॅटिन शब्दापासून बनलेला फोडस हा शब्द याचा अर्थ करार करणे असा होतो. संघराज्याचा कराराशी संबंध असतो असे त्यावरून दिसून येतं. एका संघराज्यात अनेक घटक राज्य असतात. संपूर्ण देशासाठी एक सरकार आणि प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकार अशी दुहेरी शासन व्यवस्था संघराज्यामध्ये असते. आज अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत असेल, स्वित्झर्लंड असेल या देशांच्यामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे. संघराज्य शासन पद्धतीच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. संघराज्य शासन पद्धती म्हणजे प्राध्यापक डायन्शी यांनी केलेली व्याख्या अशी आहे की राष्ट्रीय ऐक्य आणि सामर्थ्य यांचा घटक राज्याच्या हक्काशी समन्वय साधण्याचा प्रयत्न म्हणजे संघराज्य होय. फायनर या विचारवंताच्या मते संघराज्य शासन पद्धतीत सत्ता आणि सामर्थ्याचा एक भाग प्रादेशिक क्षेत्रात राखून ठेवला जातो. दुसरा भाग प्रादेशिक क्षेत्राने हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या मध्यवर्ती सरकारकडे राखून ठेवला जातो.
त्यास संघराज्य शासन पद्धती म्हणतात. या ठिकाणी केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशी दुहेरी शासन व्यवस्था ज्या देशात असते तिथं संघराज्य निर्माण होतं. जगामध्ये वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जे आज संघराज्य आहेत, या संघराज्यांचा विचार करत असताना संघराज्य निर्मितीच्या 2 पद्धती आपल्याला सांगता येतात. त्या म्हणजे 2 पद्धतीनुसार जगातील वेगवेगळ्या देशांचे निर्माण झालेले संघराज्य असलेले दिसून येतात. त्या म्हणजे केंद्राकर्षी पद्धतीने निर्माण झालेले संघराज्य आणि केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेले संघराज्य. संघराज्य शासन पद्धतीचा विचार करत असताना अनेक छोटी छोटी राज्ये आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात आणि ही एकत्र आलेली राज्ये आपल्या संरक्षणाचा प्रश्न सुटावे या दृष्टिकोनातून एका मध्यवर्ती सरकारकडे आकर्षित होतात. तसंच संरक्षणाचा प्रश्न सुटावा या दृष्टिकोनातून सुद्धा आकर्षित होतात आणि त्याद्वारे संघराज्याची निर्मिती होते. म्हणजे छोटी सार्वभौम स्वतंत्र असणारी राज्ये छोटी छोटी आहेत, ती आकार विस्ताराने छोटी आहेत, पण त्या राज्यांचा संरक्षणाचा प्रश्न, आर्थिक प्रश्न सुटावा यासाठी ही छोटी छोटी एक राज्ये एकत्र येतात आणि त्यांच्याकडून एखादं मध्यवर्ती सरकार निर्माण केलं जातं आणि त्या सरकारकडे काही सत्ता, काही अधिकार त्या ठिकाणी या घटकराज्यांच्याकडून दिले जातात आणि त्याद्वारे संघराज्य निर्माण करण्याची पद्धत ही म्हणजेच केंद्राकर्षी पद्धत. उदाहरणार्थ, अमेरिकन संघराज्य निर्माण होण्यापूर्वी अमेरिकेत वेगवेगळ्या 13 वसाहती अस्तित्वात होत्या. या 13 वसाहतींनी एकत्रित येऊन आपल्या आर्थिक समस्या सुटाव्यात, आपल्या संरक्षणाचा प्रश्न सुटावा, परकीय आक्रमणापासून होणारी भीती कमी व्हावी या उद्देशाने संघराज्याची निर्मिती केली. केंद्र सरकार निर्माण केलं आणि केंद्र सरकारला काही अधिकार दिले. त्या केंद्र सरकारने या छोट्या घटकराज्यांचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि याशिवाय राहिलेले जे अधिकार आहेत, जे केंद्र सरकारला अधिकार देऊन राहिलेले अधिकार आहेत ते घटक राज्यांच्याकडे राहतील. अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे केंद्राकडे आकर्षित होऊन परकीय आक्रमणाची भीती असल्यामुळे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी एक त्या ठिकाणी परस्पर सहकार्याच्या भावनेतून यांनी एक मध्यवर्ती सरकार निर्माण केलं आणि त्यातून केंद्राकर्षी पद्धतीने अमेरिका असेल, स्वित्झर्लंड असेल या देशाचं संघराज्य निर्माण झालेलं दिसून येतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे केंद्रोत्सारी संघराज्य. एका मध्यवर्ती केंद्राकडे आकर्षित होणे म्हणजे एकाच मध्यवर्ती सरकारकडे एक मोठं राज्य, मोठा जो भूभाग आहे त्याकडे आकर्षित होऊन जे संघराज्य निर्माण झालं त्याला आपण केंद्राकर्षी पद्धत म्हणतो. परंतु मुळातच एक मोठं राज्य आहे. त्या मोठ्या राज्याच्या प्रशासनाच्या सोयीसाठी असेल निर्णय विभाग त्यांनी निर्माण केले, त्यांना घटक राज्याचा दर्जा दिला. छोटी छोटी घटक राज्ये निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना काही अधिकार दिले, काही अधिकार केंद्र सरकारकडे ठेवले आणि काही अधिकार त्या प्रादेशिक सरकारकडे म्हणजेच घटक राज्यांच्याकडे दिले. अशा पद्धतीने संघराज्याची निर्मिती झाली. तर त्या ठिकाणी केंद्रोत्सारी पद्धती म्हणजे एकाच मध्यवर्ती केंद्राकडून, मध्यवर्ती सरकारकडून एका मोठ्या राज्याचे वेगवेगळे विभाग केले आणि त्यातील वेगवेगळ्या विभागांना म्हणजे प्रदेशांना, घटक राज्यांना आपले काही अधिकार दिले आणि त्यांना ती सत्ता त्या ठिकाणी दिली आणि त्यातून जर संघराज्य निर्माण झालं तर त्याला केंद्रोत्सारी पद्धत मिळाली. उदाहरणार्थ भारताचं संघराज्य. भारतीय संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धत आहे. भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी एक विशाल विस्तृत असलेला देश, वेगवेगळी संस्थानांचे खालसाकरण करण्यात आलं आणि त्यानंतर विस्तृत असलेल्या देशामध्ये संघराज्य निर्माण करताना काही प्रादेशिक विभाग किंवा घटक राज्यांची निर्मिती केली आणि त्याद्वारे
या ठिकाणी संघराज्य निर्माण झाले दिसून येतं. भारतीय स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला 8 गटराज्य निर्माण झाली, नंतर 14 झाली. अशा पद्धतीने वाढत वाढत गटराज्यांची संख्या वाढली. काही अधिकार सत्ता केंद्राकडे राहिली तर काही अधिकार गटराज्यांच्याकडे राहिली. अशा पद्धतीने जिथं संघराज्य निर्माण होतं तिथं केंद्रोत्सारी पद्धतीने संघराज्य, केंद्राकडून गटराज्यांची निर्मिती. पहिला जो आपण केंद्राकर्षी म्हणजे केंद्राकडे आकर्षित होऊन घटक राज्यांच्याकडून केंद्र सरकार निर्माण करणं, हा प्रकार पहिला येतो. तर केंद्रोत्सारीमध्ये घटक राज्य केंद्राकडून घटक राज्यांची निर्मिती करणं, असा प्रकार केंद्रोत्सारी पद्धतीनुसार संघराज्य. अशा प्रकारची आपल्याला संघराज्य शासन पद्धतीमध्ये संघराज्य निर्मितीच्या 2 पद्धती या ठिकाणी सांगता येतात. केंद्राकर्षी पद्धतीनुसार निर्माण झालेल्या संघराज्यामध्ये केंद्र सरकारकडे कमी अधिकार असतात, तर घटक राज्यांच्याकडे जास्त अधिकार असतात. कारण घटक राज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय जे आहेत तेच फक्त केंद्र सरकारला दिले असतात. कमी महत्त्वाचे विषय अंतर्गत राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले विषय स्वतःकडे ठेवलेले असतात. तर केंद्रोत्सारी पद्धतीमध्ये केंद्र सरकारकडे जास्तीत जास्त अधिकार असतात. केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत सुद्धा विषयांच्यावरती आपलं प्रभुत्व ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि कमी महत्त्वाचे विषय घटक राज्यांच्याकडे दिलं जातं. कारण केंद्र सरकारकडूनच अधिकार सत्तेची विभागणी होणार असते आणि त्यामुळं तिथं संघराज्य केंद्रोत्सारी प्रवृत्तीमध्ये जास्तीत जास्त अधिकार केंद्र सरकारकडे असले दिसून येतात. आज आपण भारतीय संघराज्याचा विचार केला तर त्या ठिकाणी भारताच्या केंद्र सरकारकडे जास्तीत जास्त अधिकार आहेत. भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकार प्रबळ असलेलं दिसून येतं. तर अमेरिकेच्या बाबतीत आपण पाहिलं तर अमेरिकेच्या केंद्र सरकारपेक्षा घटक राज्यांच्याकडे अधिकार जास्त असलेले दिसून येतात. घटक राज्यांच्या अधिकार सत्ता ह्या जास्त असल्या, परंतु आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय केंद्र सरकारकडे दिलेले दिसून येतात. अशा पद्धतीने संघराज्य निर्मितीच्या 2 पद्धती आपल्याला सांगतात. जगामध्ये संघराज्याची निर्मिती या दृष्टिकोनातून विचार केला तर अमेरिकेचं संघराज्य हे जगातील पहिलं संघराज्य आहे. संघराज्याचा पहिला प्रयोग अमेरिकेमध्ये झाला. त्यामुळे अमेरिकन संघराज्याची जननी असं म्हटलं जातं. अमेरिकन संघराज्य निर्माण होण्यापूर्वी अमेरिकेत जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या 13 वसाहती त्या ठिकाणी होत्या. स्वतंत्र सार्वभौम अशा प्रकारच्या होत्या. या 13 वसाहतींनी परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी संघराज्य निर्माण केलं. त्यासाठी जी काही 13 वसाहती होत्या त्यावरती ब्रिटिशांचे आधिपत्य होतं. ब्रिटिशांच्या वसाहती म्हणून त्या ठिकाणी होत्या. त्यांनी ब्रिटिशांची संघर्ष करून त्या ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्त केलं. 13 वसाहती स्वतंत्र आणि सार्वभौम झाल्या आणि त्यांनी 1787 मध्ये फिलाडेल्फिया इथं एकत्र येऊन संघराज्याची राज्यघटना निर्माण केली. 1789 मध्ये या संघराज्याच्या राज्यघटनेची अंमलबजावणी झाली दिसून येते आणि त्यावेळेपासून अमेरिकेत 13 वसाहतींचं सुरुवातीला 13 राज्य म्हणून उदयास आली. आज अमेरिकन संघराज्यामध्ये विविध प्रकारची 50 गटराज्य असून ती अमेरिकन संघराज्यामध्ये अस्तित्वात असले दिसून येतात. आज अमेरिकन संघराज्य हे जगातील पहिलं संघराज्य म्हणून आज अस्तित्वात आलेलं आहे. या संघराज्याचा विचार करत असताना अमेरिकन संघराज्यामध्ये राज्यघटनेमध्ये कुठेही अमेरिकन संघराज्य असा उल्लेख नसून युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अशा प्रकारे ओळखलं जातं. म्हणजे राज्यांचा संघ, संयुक्त संस्थान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने अशा प्रकारचा उल्लेख त्यामध्ये आढळलेला दिसून येतो आणि त्याद्वारे अमेरिकन राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा संघराज्य निर्मितीचा प्रयोग त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. अमेरिकन संघराज्य हे जगातील संघराज्य पद्धतीचं एक आदर्श नमुना म्हणून आज अस्तित्वात असलेलं दिसून येतो. संघराज्य शासन पद्धतीसाठी आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये अमेरिकन संघराज्यामध्ये असलेलं दिसून येतं. आजपर्यंत अमेरिकन संघराज्य हे एक आदर्श संघराज्य म्हणून त्या ठिकाणी कार्य करताना दिसून येतं. अमेरिकन संघराज्याचा विचार करत असताना इतर जगातील वेगवेगळ्या देशांच्या संघराज्यांनी निर्मिती करत असताना अमेरिकन संघराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघराज्याची निर्मिती केलेली दिसून येते. आज अनेक देशांच्यामध्ये, विशेषतः आकार विस्ताराने मोठ्या असलेल्या देशांच्यामध्ये
संघराज्य शासन पद्धती निर्माण झाली, त्याचा आदर्श म्हणून अमेरिकन संघराज्याकडे पाहिलं जातं. संघराज्याचे स्वरूप, संघराज्याची स्वरूपामध्ये जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.